तर मित्रांनो, आज भर दुपारी मम्मीने लावलंय मला कामाला. दुपारचा मस्त झोपलेलो, तितक्यात पडली माझी एक झोड. उठून बघितलं तर मम्मी बोलते, "म्याल्या उठ, किती झोपा काढशील? पहिले ते केळीचे मेलेले झाड तोड." काम करून झाल्यावर मम्मीला बोललो, "एक थम्सअप दे." तिला अजिबात काही समजलं नाही, तिने दिला ठेंगा. मग परत सांगितलं, "ठेंगा दे." तेव्हा तिने जाऊन कुठं थम्सअप दिला. त्यानंतर प्री वर्कआउट मील घेऊन माझ्या रोडपरीमध्ये बसून निघालो मी जिमला. आपले 2026 चे आर्नोल्ड क्लासिकचे मानकरी वेस्ली विसर्स काकांचा लेग वर्कआउट ट्राय करायला. जिम मध्ये आल्या आल्या काकांनी लॉटला मला लेइंग लेग कर्ल मशीनवर, आणि मग काय ते दणादण मारलेत मी पण लेइंग लेग कर. सुरुवातीलाच हॅमस्ट्रिंगच्या नसात आणून मी आलो स्मिथ मशीन स्क्वॉट मारायला. आता इथे वेस्ली काका मारतात बेल्ट स्क्वॉट. आता बेल्ट स्क्वॉट मशीन अख्ख्या अलिबाग मध्ये कुठं नाही, आणि माझ्या जिम मध्ये त्याचा जुगाड करण्यासारखे पण इक्विपमेंट नाही. म्हणून मग मी बोललो, भासू दे जुगाड, स्मिथ मशीन लेग प्रेस मारतं. आणि त्यानंतर काकांनी पाठवलं मला क्वाड्रिसेप मसल ट्रेन करायला हॅक स्क्वॉट मशीनवर. आय डोंट नो वाय, पण ह्याच्यावर मला जास्त हेवी लिफ्ट करता येत नाही. आणि गरमीमुळे माझ्या फेफड्यांना काय झालं का समज नाही. त्याच्या आईला जरा हेवी मारायला गेलो का डोका भिंगारलाच पाहिजे. यो दम लागतंय बेदम. 5 मिनिटं तसाच चुपचाप बसायला लागतंय प्रत्येक सेट मध्ये. धापा टाकत का नाही, पण हॅक स्क्वॉटचा व्हेरिएशन संपवला आणि मग मी आलो आगळ्या वेगळ्या वर्कआउटची तयारी करायला. हे ज्या व्हेरिएशनची तयारी मी करतो याला बोलतात नॉर्डिक कर्ल्स. माझ्या अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदाच मी हा व्हेरिएशन ट्राय करतोय, त्यामुळे आताच काय ते माझ्या फॉर्मवर हसून घ्या. ज्यांना ज्यांना वाटतं त्यांचा हॅमस्ट्रिंग मसल स्ट्रॉंग आहे त्यांनी ही अवदसा ओढून बघावी. मग प्रत्येकाला आपापली पायरी समजेल. या एक्सरसाइज मध्ये माझी पायरी तर अजून बनलीच नाही. मला तर फक्त एकच भीती होती, हॅमस्ट्रिंग फाटून थोबाड फुटू दे नको म्हणजे झाला. नॉर्डिक कर्ल्स मारता मारता चांगलाच दम उठला. आता आत्मा पण शरीरातून उठण्याआधी मीच पहिले उठलो. मरुदे बोललो, ढुंगणाचं पेंग्विन झालं. मग वेस्ली काकाने मला आणून या कैचीत बसवलं आणि बोलतात, बेडकासारखे पाय फुगवायचे असतील तर तुला हेच मारायला लागेल. माझ्या लेग मध्ये जी पाईपलाईन दिसते ती याच एक्सरसाइज मुळे ग्रो होते. याला बोलतात लेग ॲडॅप्टर मशीन. बाद झालं मशीनचं कौतुक. आता जरा जबाबदारी घेतली हातात आणि निघालो जरा घराबाहेर पोट्या पाण्याच्या भागाला. जाम कमवले पैसे. आता परत जबाबदारी घेऊन आलो घरी. घरी येऊन परत 4 शिव्या पडल्या उरावरी. मला दिवसभर नुसता वर्कआउटच करतोय, बॉडी तर घंटा काय बन नाही. तिच्या आईला घरातच इज्जत ना आपल्याला. असो, एंड ऑफ द वर्कआउट काप मसलला खपवण्यासाठी मी मारते 1 लेग सेटेड काप रेजेस. खपलो आज, बाद झाला वर्कआउट. बाकी आपले आजची पोजिंग बघा आणि सांगा लेग कसे वाटतंय. भेंडी ते नॉर्डिक लेग आणडी एक्सरसाइज आहेत. हॅमस्ट्रिंग टाईट करून टाकली पार. असो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखी मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.